इयत्ता 10वी, विषय इतिहास, धडा 4 भारतीय कलांचा इतिहास। स्वाध्याय प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅश मध्ये समावेश होतो। अ. दृककला, ब. ललितकला, क. लोककला, ड. अभिजात कला। उत्तर दृककला। 2. मथुरा शिल्पशैली काळात डॅश उदयाला आली। अ. कुशाण, ब. गुप्त, क. राष्ट्रकूट, ड. मौर्य। उत्तर कुशाण। प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. कुतुब मिनार मेहरौली, 2. गोल घुमट विजापूर, 3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, 4. ताजमहाल आग्रा। उत्तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. कला। उत्तर आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते। आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात। कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते। ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते। कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात। 2. हेमाडपंती शैली। उत्तर प्रामुख्याने 12व्या-13व्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिराची बांधणी झाली। हेमाडपंती स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत 2 दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत। दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते। हेमाडपंती मंदिराच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते। तारकाकृती मंदिराच्या बाह्यभिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात। या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात। महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात। 3. मराठा चित्रशैली। उत्तर इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली। सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो। या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत। वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात। या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो। प्रश्न तिसरा, पुढील विधाने साकारून स्पष्ट करा। 1. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते। या कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो। कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात।
एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टीची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 2. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. उत्तर. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा. उत्तर. लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यात मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. मातीची खेळणी, मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. अशा रीतीने धार्मिक कारणातून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. 2. गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा. उत्तर. इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. हिरवट करड्या रंगाच्या चुनखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे मोठ्या प्रमाणात आहेत. गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यामुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्य शैली नागर, द्राविड, हेमाडपंथी. वैशिष्ट्य. 1. पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. 2. शिखरांची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. 3. शिखरे निमुळती होत जातात. 4. शिखर कलशाकृती असते. द्राविड. 1. मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात. 2. शिखरांपेक्षा गोपुरे मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. हेमाडपंथी. 1. या शैलीतील मंदिरांची बांधणी चौरस व तारकाकृती असते. 2. मंदिरांच्या बांधणीत चुना व मातीचा वापर केलेला नसतो. उदाहरणे. 1. खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर. 2. भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर. 3. कोणार्कचे सूर्य मंदिर. 4. राजस्थानमधील अबू पहाडावरील दिलवाडा मंदिर. 1. मदुराईचे मीनाक्षी मंदिर. 2. महाबलीपुरमची रथमंदिरे. 3. तंजावरचे बृहदीश्वर मंदिर. 4. तिरुपती मंदिर. 1. सिन्नरचे गोदेश्वर मंदिर. 2. अंबरनाथ येथील शिव मंदिर. 3. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर. 4. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर.
प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर. अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभाप्रसंगी घराच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात. 2. भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सौदाहरण स्पष्ट करा. उत्तर. पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस मुस्लिम स्थापत्यशैली असे म्हणतात. मध्ययुगीन भारतात मुस्लिम काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे. 1. या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच म्हणजेच 240 फूट आहे. 2. मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. 3. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. 4. फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. 5. दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. 3. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. उत्तर. 1. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालय, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. 2. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. 3. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. 4. मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 5. दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. प्रश्न 4. पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. अ. निसर्गाचे चित्रण. ब. मानवाकृतीचे रेखाटन. क. व्यवसाय. ड. घरे. उत्तर. अ. निसर्गाचे चित्रण. या चित्रात काही वनस्पतींच्या फांद्या, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. ब. मानवाकृतींचे रेखाटन. चित्रात स्त्री पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रात माणसांची हुबेहूब चित्रे नसतात, ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात. क. व्यवसाय. या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत. पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा.
घरे. उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडाच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्रे काढलेली आहेत. या चित्रातून वारली समाज जीवन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत हे जाणवते. हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.